सॉरी सॉरी बोलते. आता बोल की. आता नाही तुझी जीप टाळत सुरू तुझ्या घरचे सैम तुझ्याकडे असू दे. घराबाहेर पडायला नको. असू असं दे. करायचं. मी नाही पडणार, मी नाही निघणार बाहेर. काही बोलायचं. माझा हेतू कुणाला हे दुःखी करण्याचा नव्हता. आणि जर दुःखी तुम्ही झाला असताल तर याचा अर्थ तुम्ही तसे वागलेले आहात. सॉरी वगैरे काय नाही बोलायचं. का सॉरी बोलायचं? आपण काय चुकीचं केलंय? सगळ्यांना माझा नंबर 10 आहे पण 10वा नंबर येणार आहे तुझा. रोल नंबर 10. रोल नंबर 10 आहे. ओके. त्याच्या घरच्यांना कळलं नाही एवढ्या उशिरा लग्न केलं. तुझ्या घरच्यांना कळलं नाही एवढं लवकर केलं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी कविताच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत करते. आज गुरुवार आहे, पूजा विजा माझी झालेली आहे. मस्त आज मला देव उजळवायचे होते म्हणून थोडा उशीर झाला. फुलं बिलं भावून माझी मस्त पूजा झालेली आहे. तर साफसफाई करायला माझी सुरुवात झालेली आहे, कारण बाप्पा आता 4-5 दिवसावरच आलेले आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या परिवारात मला सामील करा. नमस्कार. स्वागत आहे हमारे ब्लॉग में. तू लावून दाखव पहिले. मी काय दाखवायचं? बसणार नाहीये. बसतात ते तुला दोन्ही लावून दाखव. आरामशीर होणार आहे माझ्या. काही आरामशीर वगैरे होणार नाही. गप्प बस. अरे इथे सोफा तिकडे जाणार आहे नंतर. आता बोल की. आता नाही तुला आता करावं. अगं ह्याच्यापेक्षा बेकार अवतारात बघितलं असेल ऑलरेडी त्या लोकांनी तुला, आणि तू अवताराचं बोलते. आता बोल की. आता नाही तुझी जीप टाळत सुरू नालायक कुत्रा. लाव चल लावर पटकन चल. धर. शूट करायचंय परत मग आपल्याला. आणि दुपारचं करून घेऊन जाऊ माया. असतो बाहेरचा. मग रात्रीचं किती उशीर होतो झोपायला. अगं दुपारचे वरचे गाणे लावून ठेवतात, तिकडची गाणी लावून ठेवतात, खालची गाणी लावून ठेवतात. ते वरचे खालची नाही. पोरं 10 वेळा रडत असतात. वरचे नाही लावत, खालतीच लागतात गाणे. आणि ते शेजारच्या बिल्डिंग मधले ते कुठे लावतात. लावत असेल तर खालच्या बाईचं पोरग सारखं रडतं इथं. पोरगी. Whatever. हा पोरग, छोट पोरग. ते शेडग्यानं सांगायला पाहिजे. काय करणार ते बाळाला जाऊन पूज देणार का तुम्हाला? मला तर ते रोस्टिंग शिवाय आपण काहीतरी वेगळं कंटेंट पण केलं पाहिजे. करायला पाहिजे. जसं की काहीतरी मस्त तुम्हालाही काही आयडिया असेल तर आम्हाला सांगा. म्हणजे जसं की लोकांना जाऊन प्रँक करायचा बाहेर. अजून काय करताय? मी तर तुला बोलली ते आपण याचं करू येत ना. चॅलेंजेस. हा. चॅलेंजेस बघू. साठी हे आणायला लागेल लोक. आता ही सगळी लघु मंडळी येतील आपली. हे त्यातलं कोण पण उत्साही नाहीये माहिती. सगळे नॉटंकी आहेत. जी तुम्हाला सगळे नॉटंकी आहेत. मी नाही करत बसतात प्रत्येक गोष्टीला. मी तयार करते सगळ्यांना. होतात. इथं येण्यासाठीच किती वर्षांनी तयार झाले ते, महिन्यांनी. ठीक आहे बघूया. नाटकीत एक नंबरची. आणि तुले मोठा सोय. आम्ही सगळ्या गोष्टीला तयार असतो फिरायला. काय हा, मला सगळ्याला बोलायचंच तयार नाही. तुझ्या घरचे सैम तुझ्याकडे असू दे. घराबाहेर पडायला नको. असू असं दे. करायचं. मी नाही पडणार, मी नाही निघणार बाहेर. आम्हाला सवय नव्हती. आमचे पप्पा आम्हाला पुढे सोडत नव्हते. आम्हाला आता काही रिझन द्यायचं का? 18 वर्षाचं झाल्यानंतर पण तुम्ही फिरू शकत नव्हते का? अरे 17 वर्षी लग्न झालं माझं. मी काय करू? 17 वर्षी मला माझी मी काय करू? नालायक कसं बोलतो बघा. पप्पांचं काय एज होतं तुला दिदी झाली तेव्हा? 29. तुझं काय होतं? 17. काय बोलतोय? काही बोलायचं. आता आहे ते आहे. उगाचच. त्यांच्या घरच्यांना कळलं नाही एवढ्या उशिरा लग्न केलं. तुझ्या घरच्यांना कळलं नाही एवढं लवकर केलं. नालायक. हे घेणार आहे मी क्लिपमध्ये. गप्पा बस. मी घेणार आहे. गप्पा बस काय नाही येणार. ना आताच्या पोरांना ना तोंड सुटली आहेत नुसती चुरू. असं काही नाही. आताची पोरं पण अजून पण शिस्तबद्ध आहेत. हरच्याकडेच बघ. घरी तर उका चू नाही निघत. आणि इथं इथं पण नाही निघत त्याचा उका चू. माझा निघतो ते सांगतोय मी तुला. मी तसं आहे फक्त. ते आमचेच परिणाम आहेत. हो कारण की माझ्याकडे ले सूट दिली ना. मला काय दाखवतेस?
तुझी नाटकं दाखवते त्यांना, बघा कसा करतो आगाऊपणा. लाजेला मी नको. बस बस ना नको मला नको दाखवू. असं चालू असतं आमच्या इथं. आज काम कमी आहे काही कमी बिमी आणि ना- नाहीये. आहेत मला कुकिंगचे व्हिडिओ एडिट करायचे, एडिट आणि तुम्हाला करायचे. सांगते रात्री 9 वाजले ना, चला का करू, चला आवाज मग 10 वाजता आले झोप म्हणे, नाही नाही मला काम बंद करायचंय. 12 वाजले म्हणे झोप, नाही नाही मला एवढं व्हायचंय तर टाकायचंय. असं आज पहाटे 4 वाजेपर्यंत काम करत बसतो आणि मग येतो झोपायला. आणि मग रात दुपारचं 11-12 पर्यंत हालत नाही. कुठला 11 कितीला उठवलंस तू आज मला? आज उठला, आज कितीला उठला. कितीला उठवलं ते पण सांग ना मग त्यांना. 5चा त्यांनी गजर लावला होता. गजर 5 वाजता बंद केला. त्याच्यानंतर मी 6ला उठवलं, कारण मला रात्री सांगितलं होतं त्यांनी, मी उठलो नाही ना तर मला हारून हारून उठवलं नाही, बसून मी 3 तास. हा मग 5चा 6 झाले, 6ला उठवलं, 6चे 7 झाले, 7ला नाही मग मी 15 मिनिटं नंतर काय तर मांडीवर डोकं ठेवून झोपला. हा माझं डोकं चोळ, मला 5च मिनिटं झोप काढतो लगेच उठतो. 8 वाजले. हा 8:15ला माणूस उठलाय. नाटकं सांगतो मला. पण उठल्या उठल्या लगेचच बसून दात पण नाही घासले मी, लगेच एडिटिंग हा आणि खायला दे खायला दे खायला दे भूक लागली रे, मग काय करू? असं असतं चालू पण काय. दात घासून खाल्लं, असं नका तिच्या. पण रात्रीची झोप, ती रात्रीची झोप असते ना. पण रात्रीचं काम पण तितकंच प्रोडक्टिव्ह होतं, कारण की तुम्ही लोक डिस्टर्ब करायला नसता. काय करा, चला करा सूट करा. ऐक ग, पिल्लू आले. पिल्लू लागली भांडी गुंडी खेळायला. कशी मांडलीत मस्त भांडी तिने. पेपर कसे केले पिल्लू? छान. सगळे हो, माझा मराठीचा बरोबर आला, गणिताचा बरोबर आला, इंग्लिशचा बरोबर आला. हो. सगळे पेपर माझे बरोबर आहेत. मग मार्क दाखवणार ना आम्हाला आल्यानंतर हो, सगळ्यांना? माझा नंबर 10 आहे पण. 10वा नंबर येणार आहे तुझा? रोल नंबर 10 आहे. हो. ओके. आजचा दिवस छान गेलाय. तुम्हाला आमचा दिवस आजचा आवडला का? आमची मस्ती आवडली का? मयूरने आज मी खूपच धुमाकूळ घातला, तुम्ही तो पाहिलाच आहे. तर मग असंच तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशी मस्ती तुम्हाला रोज बघायची असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कालच्या ब्लॉग बद्दल मी माफी मागतो जर तुम्हाला वाईट वाटलं असेल. नाही, मी नाही माफी मागणार. चुकीचं आहे. माझा हेतू कुणाला हे दुःखी करण्याचा नव्हता. आणि जर दुःखी तुम्ही झाला असाल तर याचा अर्थ तुम्ही तसे वागलेले आहात. याचा अर्थ जर तुम्हाला तो बूट बसत असेल तर तुम्ही घाला. आणि जर तुमच्यासाठी नसेल तर सपोर्ट करण्यासाठी थँक्यू. जर तुम्ही बघितलं आणि तुम्हाला कळलं अरे मी तर अशीच वागले आणि वाईट वाटलं तर भांडायला येऊ नका. तुमच्या भावना तुमच्याकडेच ठेवा आणि तेल लावून त्याला बंद करून ठेवा. बाय बाय. काय गरज आहे का एवढं बोलायची? मी सॉरी बोलते त्या बोलण्याने. कशाला सॉरी बोलते? सॉरी वगैरे काय नाही बोलायचं. का सॉरी बोलायचं? आपण काय चुकीचं केलंय? असं मोठ्यानं बोलू नये उलट, बरोबर आहे की नाही? मुळात मी मोठ्यांना उलट बोललो नाहीये. मुळात मी काय केलंय, मी आमच्या भावना व्यक्त केलाय आपल्या वैयक्तिक ब्लॉग वरती. पण तरी सुद्धा नाही असं बोलू. जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर समजून घ्या तुम्हीच केलंय ते. काही सॉरी बिरी नाहीये. तिचं सॉरी मी रिटर्न घेतोय. बरं तुम्ही अडखळले ना सगळं. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी केले त्यांचे खूप खूप आभारी आहे मी. असंच आमच्यावरती प्रेम राहू दे. आणि तुमच्या कुटुंबात मला आणि माझ्या कुटुंबात तुम्हाला असं आपण सहभागी करूयात. पीस. तर शुभरात्री, गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी. बाय बाय.